वाटच केलाय थेट ओ सेठ तुम्ही माणूस हाय लय ग्रेट अगर मेरा 2022 खराब गया ना तो मैं उन सब लोगों पे केस करूंगा जिन्होंने ना मुझे 2022 की ना शुभकामना दिए थे, समझ गए क्या? हाँ। कौन हो तुम? मैं विद्या, आरडीजी नेटवर्क की रिपोर्टर हूँ। लेकिन यहाँ तो कुछ भी नहीं हुआ। फिर आज तुम्हें कौन सा समाचार चाहिए? 180 साल पहले सतारा की इस पावन धरती पर सावित्रीबाई फुले ने जन्म लिया था। मैं उन्हीं के बारे में जानना चाहती हूँ। भारत के इतिहास में 19वीं सदी का पूर्वार्ध पुनर्जागरण काल के नाम से जाना जाता है। इस काल के समाज ने घोर ब्राह्मणवाद और पेशवा साम्राज्य के आगे अपने घुटने टेक दिए थे। ये काल सामाजिक कुरीतियों जैसे विधवाओं का शोषण, बाल विवाह, छूत और सती प्रथा से जकड़ा हुआ था। ऐसे समाज में एक स्त्री का भविष्य क्या होगा, उसकी दिशा क्या होगी, उसे एक स्त्री ही समझ सकती थी। और ऐसे ही समय में सावित्रीबाई फुले का जन्म हुआ था। फिर क्या हुआ काका? सावित्रीबाई और लड़कियों जैसी नहीं थी। उन्हें बचपन से ही पढ़ने लिखने का शौक था। 13 तिया 40। लेकिन तब के पुरुष प्रधान समाज में लड़कियों का पढ़ना एक अभिशाप माना जाता था। तुझे किसी ने बताया नहीं कि लड़की अगर पढ़ लिख जाती है तो पति के लिए उसका भोजन नहीं रह जाता, विष हो जाता है, विष। पर मैं तो पढ़ना चाहती हूँ। चल निकल यहाँ से। आई, एक मुर्गी अगर पढ़ लिख गई तो उसके हाथों से बनाया हुआ भोजन विष कैसे बन जाता है? बस अब तुम्हारा लगन होने वाला है। और अगर प्रश्न ही पूछना है ना तो अपने पति ज्योतिबा से पूछना। और सावित्रीबाई का विवाह ज्योतिबा फुले से हो गया। सावित्रीबाई के मन में जो पढ़ने लिखने की इच्छा थी उसे ज्योतिबा बहुत अच्छे से जानते थे। मैं जानता हूँ सावित्री, तुम हमारी तरह पढ़ना लिखना चाहती हो,
मैं तुम्हें पढ़ाऊंगा, ये लो। सच? आप मुझे पढ़ाएंगे? और इस तरह सावित्री बाई की शिक्षा का आरंभ हुआ। समय के साथ साथ उनकी आयु भी बढ़ती गई और उनके बीच का प्यार भी। और ज्योतिबा के सहयोग से सावित्री बाई ने अपनी शिक्षा भी पूरी कर ली थी। लेकिन समाज में महिलाओं की दुर्दशा उस वक्त भी नहीं बदली थी। ये क्या कर रही हो तुम? क्यों बचाया मुझे, क्यों बचाया? अच्छा होता कि मैं मर जाती। इस समाज में विधवा स्त्री को जीने का कोई अधिकार नहीं, और वो विधवा जिसके पेट में किसी का पाप पल रहा हो। क्या हुआ? आप इतने परेशान क्यों हैं? सावित्री, कितनी अजीब बात है। हम अपने आंगन को तो साफ देखना पसंद करते हैं, पर हमारे समाज को नहीं। पानी तब तक स्वच्छ रहता है जब तक वो बहता रहे। इसी तरह समय के साथ साथ हमारे विचार, हमारा समाज आगे नहीं बढ़ा तो हम पिछड़ जाएंगे, मलिन ही रह जाएंगे। क्या समस्या है जो आपको इतना विचलित कर रही है? स्त्रियों की दुर्दशा। स्त्रियों की दुर्दशा मुझसे देखी नहीं जा रही, और उस दुर्दशा का एक ही निराकरण है, विद्या प्राप्ति। सावित्री, मैंने तुम्हें शिक्षा देकर एक दिए को जलाया है। क्या हम उस एक दिए से 1000 दिए नहीं जला पाएंगे? मैं स्वयं स्त्रियों को जाकर पढ़ाऊं, यह शक्य नहीं। आप मेरे निश्चय को पूरा कर सकती हैं? आपका प्रेम ही मेरे लिए प्रतिबद्धता है। सोच लो, रास्ता बहुत कठिन है। अगर आपका साथ रहा तो नहीं लगेगा। अंधकार कितना भी गहरा क्यों ना हो, उजाला तो होता ही है ना। सावित्री बाई फूले ने अपने पति ज्योतिबा के साथ मिलकर देश में महिला शिक्षा की नींव रखी थी, और वो देश की पहली महिला अध्यापिका बन गई थी। और उन्होंने गांव में घर घर जाकर शिक्षा के लिए आमंत्रित किया। काका, मैं आपके बच्चों को शिक्षित करना चाहती हूँ। क्या आप नहीं चाहते कि आपकी बेटियां भी पढ़ें लिखें, वो भी कुछ बने? क्या आप चाहते हैं कि वो भी वो सब भुगतें जो आप लोगों ने भुगता है? आपकी बच्चियों का भी शिक्षा पर उतना ही अधिकार है जितना कि बेटों का। आप मेरा भरोसा कीजिए, मेरा विश्वास कीजिए। नहीं करना हमको भरोसा। मान मुर्गियों को नहीं पढ़ाना हमको। उनके इस कदम का बहुत लोगों ने विरोध किया और कई लोगों ने उनका समर्थन भी किया। ऐसा करके उन्होंने घोर ब्राह्मणवाद के वर्चस्व और पेशवा साम्राज्य को सीधी चुनौती देने का काम किया था। वह हमारी धार्मिक मान्यताओं को चुनौती दे, हमारी सामाजिक मान्यताओं का अपमान करे, हम ये कदाचित सहन नहीं करेंगे। आप हमारी नियति के नियमता है। आप जो उचित समझे कार्रवाई करें। इस राज्य का प्रशासन आपके साथ है। हम समाज की दुर्गति नहीं होने देंगे। क्या बात है पंडित,
बहुत शांत लग रहे हो और शांतता हमें पसंद नहीं। बोलो क्या बात है? समस्या है महाराज। क्या समस्या है? जल के प्रवाह को कौन रोक पाया पंडित? और इन छोटे मोटे कंगरों से कुछ फर्क नहीं पड़ता। समुद्र हो या नदी, साम दाम दंड भेद, हमें जो करना है वो करेंगे, परंतु उस स्त्री को आज रोकेंगे। उत्तम महाराज। बच्चों, शिक्षा तो एक ऐसा प्रकाश है जिससे जीवन के सारे अंधकार नष्ट हो जाते हैं। शिक्षा तो एक शक्ति है जिससे हम अपने अंदर की सारी कमजोरियों को दूर कर सकते हैं। विद्या हम सब का अधिकार है। विद्या के लिए कोई ऊंच नीच छूत अछूत कुछ नहीं होता। विद्या तो एक पारसमणि है जिसे सिर्फ छूने मात्र से इंसान का जीवन स्वर्ण हो जाता है। विद्या से इंसान सिर्फ स्वयं का ही नहीं बल्कि पूरे समाज का उद्धार कर सकता है। समझे मेरी बात? बंद करो ये सब के सब अपने घर जाओ और यहाँ आने का तो साहस मत करना। चलो जाओ। अरे रुको, ठहरो, सुनो तो। रुक जाओ। इतना अंतर रखना कि तुम्हारी अशुभ छाया हम तक नहीं पहुंचनी चाहिए। हमारी बराबरी करने की चेष्टा मत करो, नहीं तो हमारा एक निर्देश तुम्हें ऐसा दंड देगा कि तुम्हारी सारी निष्ठा मिट्टी में मिल जाएगी। हम स्वयं यहाँ की व्यवस्था हैं, हम स्वयं यहाँ के दंड हैं, हम स्वयं। देखो सावित्री, यदि कल तक तुमने अपना ये प्रयास बंद नहीं किया तो कल के सूर्यास्त तक तुम सदा सदा के लिए अस्त हो जाओगे। एक सावित्री के अस्त होने से मेरा निश्चय अस्त नहीं होगा महाराज। लोगों को शिक्षित करना कोई अपराध तो नहीं। अरे हमारे शास्त्रों का विरोध करना ही सबसे बड़ा अपराध है। किसी भी शास्त्र में ये तो नहीं लिखा कि शिक्षा प्राप्ति अपराध है। तो तुम अभी हमें ज्ञान दोगी? हाँ सावित्री, हमें ज्ञान दोगी तुम? नहीं, मैं सिर्फ अज्ञानता मिटा रही हूँ। इसका परिणाम बहुत बुरा होगा सावित्री। चिंता नहीं। अरे बहिष्कृत कर देंगे तुम्हें, दाना पानी उठ जाएगा इस गांव से, बाहर निकाल देंगे गांव से तुम्हें। तो एक नए समाज का निर्माण होगा। तो तुम हमें ललकार रही हो? नहीं महाराज, ये पुकार मेरी नहीं बल्कि आने वाले कल की आहट है। अरे तुम्हारा आने वाला कल तो और भी ज्यादा दुश्वार होगा सावित्री, याद रखना। मुझे कल की नहीं काल की चिंता है। अरे हम स्वयं काल हैं, हम महाकाल हैं। तो ठीक है, अब आप ही मेरा काल निश्चित कीजिए कि आने वाले कल को आप दुश्वार करते हैं या आने वाला कल आपको दुरुस्त करता है। आज्ञा दीजिए महाराज। आप परछाई से डरते हैं और उगते हुए सूरज को रोकना चाहते हैं। मगर पेशवाओं के विरोध के बाद भी सावित्री बाई के इरादे कमजोर नहीं हुए थे। सावित्री जी? डर तो नहीं लग रहा? बिल्कुल भी नहीं। कुछ भी हो सकता है। हम भी तो यही चाहते हैं कि आखिर कुछ तो हो। ये लो। सावित्री, तुम जिस रास्ते से गुजरने वाली हो वहां तुम्हें इसकी जरूरत पड़ेगी। घर से लेकर विद्यालय तक सामाजिक कुरीतियों का कीचड़ है और उस कुरीतियों के कीचड़ से सनी हुई साड़ी को पहनकर कैसे शिक्षित करोगी अपने विद्यार्थियों को? अस्तु मा सत्
गामय तामसो समझ गए। ज्योतिर्गमय मृत्यु। अरे वो सावित्री भाई, अरे कहाँ चली गांव की स्त्रियों को पढ़ाने के लिए? अरे जानती नहीं, बहुत बड़ा पाप कर रही है, पाप। क्यों भाई? समाज के बनाए हुए नियम और रीति रिवाजों के खिलाफ सावित्री बाई ने अपने कदम बढ़ा लिए थे। अरे देख के मारो 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 मारो। उन पर कीचड़ फेंका गया। घर से लेकर विद्यालय तक सामाजिक कुरीतियों का कीचड़ है, और उस कुरीतियों के कीचड़ से सनी हुई साड़ी को पहनकर कैसे शिक्षित करोगी अपने विद्यार्थियों को? लेकिन उनके कदम अब रुकने वाले नहीं थे। तुम क्या सोचने लगी? अरे ये तो सावित्री बाई के संघर्ष का आरंभ था। अंत तो अभी भी नहीं हुआ है काका। 180 साल बाद भी मेल डोमिनेटिंग सोसाइटी का माइंडसेट वही है, लेकिन अब इस माइंडसेट को बदलना है। इसका हल हमें कहीं ना कहीं सावित्रीबाई फूले की कहानी में ही मिलेगा, और मैं उनकी ये पूरी कहानी जानकर ही रहूंगी। महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले 1827 ते 28 नोव्हेंबर 1890 महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या पहिल्या पिढीतील श्रेष्ठ समाजसुधारक आणि विशेषतः समाजातील श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची व सामाजिक दास्यांच्या मीमांसा करणारा क्रांतिकारक विचारवंत सावतामाळी समाजातील गोविंदराव शेटीबा फुले आणि चिमणाबाई या दाम्पत्याचे ज्योतिराव हे दुसरे अपत्य. मूळचे गोरे हे उपनाव बदलून फुलांच्या धंद्यांमुळे फुले हे नाव पडले. ज्योतिरावांच्या लहानपणीच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांच्या पालनपोषणाचा सर्व भार वडिलांवरच पडला. ज्योतिरावांना इंग्रजी शिक्षणाचा वेध लागला होता. त्यात अनेक अडचणी आल्या तरी शालांत परीक्षेइतके इंग्रजी शिक्षण त्यांनी पूर्ण केले. इंग्रजीतील उच्च दर्जाचे ग्रंथ समजण्याची पात्रता तसेच इंग्रजीत लेखन करण्याची क्षमताही त्यांनी प्राप्त करून घेतली. बौद्धिक शिक्षणाबरोबरच शरीर शिक्षणही घेतले. लहुजी बुवा मांग यांच्यापाशी दांडपट्टा शिकले, मलविद्या संपादन केले. शिक्षण पूर्ण केल्यावर 1840 मध्ये ज्योतिरावांचा विवाह सातारा जिल्ह्यातील शिरवळपूर 5 किलोमीटरवर असलेल्या नायगाव येथील खंडोजी नेवसे पाटील यांचे कन्या सावित्री हिच्याशी झाला. सावित्रीबाईचे शिक्षण ज्योतिरावांनीच पुरे केले. त्या स्वयंस्फूर्तीने ज्योतिरावांच्या समाज सुधारणेच्या आणि लोकशिक्षणाच्या कार्यात जन्मभर सहभागी राहिल्या. शालेय शिक्षण चालू असताना ज्योतिरावांनी अनेक मित्र मिळवले. सदाशिव बल्लाळ गोवंडे, सखाराम यशवंत परांजपे, मोरोपंत विठ्ठल वाळवेकर इत्यादी मित्र शेवटपर्यंत ज्योतिरावांच्या सामाजिक सुधारणेच्या चळवळीतही सहकारी म्हणून चिटकून राहिले. जगाचा, पश्चिमी देशाच्या व विशेषतः भारताच्या प्राचीन अर्वाचीन इतिहासात त्यांनी इंग्रजीमधून वाचला आणि सखोलपणे त्यावर मनन केले. अमेरिकन राज्यक्रांतीच्या इतिहासाची त्यांच्या मनावर खोल छाप पडली. दी राईट्स ऑफ मॅन या टॉमस पेन यांच्या ग्रंथाची त्यांनी अनेक पारायणे केली. मानवी समतेचा आणि स्वातंत्र्याचा ध्येयवाद आत्मसात केला. त्या तत्वांच्या आधारे ते भारतीय समाजाचे, विशेषतः हिंदू समाजाचे उत्कृष्ट चिंतन करू शकले. संस्कृत ग्रंथही त्यांनी वाचले. वेद, स्मृती, पुराणे यांच्याशी कथांचा अभ्यास केला. अश्वगोपाच्या नावावर प्रसिद्ध असलेल्या वज्रसूची हे उपनिषद त्यांनी फार आवडले. त्यात अनेक ब्राह्मण ऋषीमुनींचे मूळ हे ब्राह्मण नव्हते असे सांगितले आहे. जातीभेद हा खोटा आहे हे तत्व स्पष्ट रीतीने मांडले. कबीराच्या बिचक ग्रंथातील विपरीत या प्रकरणाच्या त्यांच्या विचारसरणीवर प्रभाव पडला. त्यांनी एका ठिकाणी स्वतःच्या कबीर साधूच्या पंथाचा असा निर्देश केला आहे. असा चिंतन मननाने
त्यांनी भारतीय समाजक्रांतीची विचारसरणी तयार झाली. जगातील क्रांतिकारकांच्या नेत्यांमध्ये शोषित समाजातून पुढे आलेल्या यांच्यासारखे नेते फार थोडे. कार्ल मार्क्स, लेनिन इत्यादी मध्यमवर्गीय नेते कामगार क्रांतीचे पुरस्कर्ते झाले. फुले, आंबेडकर हे शोषित समाजातून निर्माण झाले, हे त्यांचे वैशिष्ट्य होय. ज्योतिरावांनी आपल्या विचारांचा एक सुबोध व सुंदर सूत्रबद्ध सारांश सांगितला आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले. वित्ताविना शुद्ध खसले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. त्यांनी हा निष्कर्ष शेतकऱ्यांच्या आसूड मध्ये प्रारंभी सांगितला आहे. त्यांच्या सगळ्या सत्यशोधक चळवळीचा भावार्थ यात आला आहे. प्रचलित हिंदू धर्मसंस्था, त्यावर आधारलेली हिंदूंची समाजरचना व ब्रिटिशांची शासन संस्था व सर्वांचा सुसंस्कृत परिणाम म्हणजे शूद्र शेतकऱ्यांचे आणि दलितांचे सध्या दिसणारे अपार दैन्य होय. या दैन्यावस्थेतून बाहेर पडण्याकरिता त्यांनी लोकशिक्षण हाच मुख्य उपाय होय असे ठरवले. अज्ञानग्रस्त शूद्र, अतिशूद्र जसे ब्राह्मणादी वरिष्ठ वर्गाच्या दास्यात खितपत पडले आहे, त्याचप्रमाणे स्त्री जात देखील पुरुष वर्गाच्या दास्यांच्या युगानुयुगे सापडली आहे. हे लक्षात घेऊन ज्योतिरावांनी मुलींसाठी एक शाळा स्थापन केली. त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांनी याच शाळेत अध्यापनाचे कार्य सुरू केले. ब्राह्मण समाजासह सर्वच समाज स्त्री शिक्षणाच्या विरोधी होता. जातीभेदाची आणि पवित्र रूढींची बंधने अंधश्रद्धेने पाळीत होता. त्यास फार थोडे अपवाद होते. समाजसुधारकांना स्वतःचे कुटुंब, स्वतःची जात जमात आणि एकंदरीत सर्व समाज विरोध करीत आणि वाटीत टाकीत. जाती बहिष्काराचे असहाय्य असे दडपण क्रियावान सुधारकांनी सोसावे लागले. जिवलग नातेवाईकांचा विरोध होत असा. उदाहरणार्थ ज्योतिरावांचे वडील गोविंदराव यांनी मुलगा व सून यांना घराबाहेर काढले आणि खुद माळी समाजाने नाना प्रकारे अवहेलना चालू केली. या सर्व प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने तोंड देऊन ज्योतिराव व सावित्रीबाई यांची समाज सुधारणेच्या क्षेत्रात आगेकूच सुरू झाली. नंतर रास्ता पेठेत व वेताळ पेठेत आणखी 2 शाळा काढल्या. अस्पृश्यांसाठी शाळा काढली. या त्यांच्या प्रत्ययाला तत्कालीन मोठमोठ्या विचारवंत समाजसुधारकांनी आणि राज्यक्रांत्यांचाही पाठिंबा मिळत राहिला. 1852 मध्ये सरकारी विद्या खात्यातून मेजर कॅडी यांच्या अध्यक्षतेखाली ज्योतिरावांच्या शिक्षण कार्याबद्दल त्यांची जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी सर्वच भारतीय समाजसुधारक हे स्त्रियांच्या दास्यातून आणि दुस्थितीतून सोडवणूक करण्याकरता प्रयत्नशील झाले होते. हिंदूंच्या उच्च जातींमधील विधवा विवाह निषिद्ध मानला होता. बालपणी आणि वारंवार उद्भवणाऱ्या प्राणघातक साथींच्या रोगांमुळे प्रतिनिधन होऊन तरुणपणीच वैधता आलेल्या संख्या मोठी होती. केशवपण केल्याशिवाय विधवा ही अपवित्र मानली जात असे. समाजाची आणि कुटुंबांची त्याच्यावर करडी नजर असे. बाल व तरुण विधवांचा प्रश्न सोडविण्याकरता पुनर्विवाहाची चळवळ समाजसुधारकांनी सुरू केली. या चळवळीला ज्योतिरावांचा पूर्ण सक्रिय पाठिंबा होता. तारुण्याची स्वाभाविकपणे वासनेला बळी पडणाऱ्या विधवांचा फार विटंबना होत होती. गर्भपाताने प्रयत्न होते. जन्मलेल्या बालकाचीही हत्या होईल. त्यांना संरक्षण देण्यासाठी फुल्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. या गृहात अशा स्त्रियांना बाळंतपणाची सोय केली. ज्योतिरावांनी पुढे जो यशवंत नावाचा मुलगा दत्तक म्हणून घेतला तो काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेचा मुलगा होता. विधवांच्या केशवपणाची चाल बंद व्हावी म्हणून त्यांनी चळवळ उभी केली व त्याकरता न्हाव्याचा संपही घडवून आणला. अस्पृश्य व दलितांच्या प्रश्नालाही त्यांनी तितक्याच मनस्वीपणे चालना दिली. अस्पृश्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही त्यांनी अत्यंत गंभीर अशी कायमची समस्या लक्षात घेऊन आपल्या वाड्यातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. महाराष्ट्रातील तत्कालीन भिन्न मतांच्या व विचारसरणीच्या समाजसुधारकांना विविध कार्यक्रमांमध्ये ज्योतिरावांनी सहभाग नेहमीच असे. उदाहरणार्थ आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांची पुणे येथे महादेव गोविंद रानडे प्रभूती सुधारकांनी मिरवणूक काढली. त्यांचे पुढारीपण ज्योतिरावांनी केले. उलट जीर्णमतवादी रूढीनियष्टांनी या मिरवणुकीची थट्टा व विडंबन करण्यासाठी गर्धबाधिनींनी दिंडी सुरू केली. फुले हे 1876 ते 1882 या कालावधीत पुणे नगरपालिकेचे सदस्य होते. समाजाच्या मौलिक परिवर्तनाकरिता समाजरचनेतील धर्मभेदमूलक उद्देश्य, जातीभेदमूलक उच्च-नीच भाव, हिंदू धर्मसंस्थेतील मूर्तीपूजा, संस्कृत भाषेतील कर्मकांड इत्यादी गोष्टींच्या
उल्लाटन करून समता प्रधान समाज निर्माण करण्याकरिता व अंधश्रद्धेचे निर्मूलन करण्याकरिता विचार क्रांती करण्याची सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. या सत्यशोधक समाजाचे सर्व धर्मांचे व जातींचे नागरिक सदस्य नव्हते अशी योजना केली होती. फुले यांनी मौलिक आणि प्रासंगिक असे दोन्ही प्रकारचे लेखन सुरू पुस्तके आणि पुस्तिका प्रसिद्ध केल्या. त्यावेळच्या महाराष्ट्रातील ग्रामीण व नागरी अशा दोन्ही प्रकारच्या सामाजिक जीवनात ब्राह्मणांचे धार्मिक आणि प्रशासकीय वर्चस्व होते. धार्मिक आणि प्रशासकीय वर्चस्वाच्या मार्गाने बहुजन समाजाची पिळवणूक चालली होती. परंपरागत हिंदू धर्माच्या चौकटीच्या पकडीत सर्व समाज सापडला होता. या हिंदू धर्माच्या पारलौकिक विचारसरणीचा प्रवर्तक व समर्थक वर्ग म्हणजे ब्राह्मण वर्ग होय. बहुजन समाजावर ब्राह्मणाची लादलेली ही मानसिक गुलामगिरी स्पष्ट करण्याकरिता ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, सत्सार इत्यादी निबंध लिहिले. या निबंधामधून पुराणातील अवतारांच्या कथांचा ऐतिहासिक दृष्टीने उलगडा करण्याचा प्रयत्न केला आहे. आर्य ब्राह्मण हे मूळचे इराणचे. त्यांनी भारत जिंकला आणि इथल्या तथाकथित शूर जमातींना जिंकून त्यांना धार्मिक कर्मकांडांच्या जाळ्यात अडकवून त्यांचे सामाजिक व आर्थिक शोषण केले व ते आतापर्यंत चालू राहिले अशा भावार्थ काढला. धार्मिक बहुजन समाजाच्या आर्थिक अवनतीने उत्कृष्ट चित्र शेतकऱ्यांचे आसूड या विस्तृत निबंधाने फुले यांनी रेखाटले आहे. ही शेतीच्या आर्थिक दुरावस्थेची समस्या अजूनही स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 32 वर्षे होऊन गेली तरी सुटलेली नाही. या निबंधामध्ये भारतीय ग्रामोद्योग किंवा कुटीर उद्योग ब्रिटिश समाजातील आर्थिक धोरणाने कसे ढासळले याचेही हृदयकारक वर्णन केलेले आहे. शेतीचा धंदा आधुनिक तंत्रज्ञानावर उभारावा आणि ग्रामीण उद्योगांना आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार द्यावा अशी उपाययोजना फुले यांनी या निबंधात सुचवली आहे. सुमारे 100 वर्षापूर्वी लिहिलेला हा विचार आजच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बऱ्याच प्रमाणात लागू पडतो. ही गोष्ट ध्यानात घेण्यासारखी आहे. सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक या निबंधात फुले यांनी आपल्या सग्राम विचाराचे सार सांगितले आहे. हा निबंध लिहित असताना त्यांना पक्षाघात झाला होता. अशा विलांक अवस्थेत त्यांनी हा निबंध लिहून पूर्ण केला. यात स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या मूलभूत मानवी मूल्यावर आधारलेली समाज रचना असावी हे सांगितले आहे. असे हे थोर विचारवंत आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले याचा आपल्याला स्वाभिमानच असायला हवा आणि हे मी माझे भाग्य समजतो. त्यामुळे माझा या थोर पुरुषाला मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. मिस्टर इंडियन सुमित. महात्मा फुले जयंतीला आली वाजत गाजत महात्मा फुले जयंतीला.
महात्मा फुले जयंतीला आली वाजत गाजत फिरू महात्मा फुले जयंतीला आली वाजत गाजत फिरू महात्मा फुले जयंतीला This song remixed by DJ Raju, Don't Go. महात्मा फुले जयंतीला आली वाजत गाजत महात्मा फुले जयंतीला आली वाजत गाजत महात्मा फुले जयंतीला एकटा मारी लाखाला भार्याई सावित्री धनतीला एकटा मारी लाखाला भार्याई सावित्री धनतीला आली वाजत गाजत आली वाजत गाजत महात्मा फुले जयंतीला 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 Mr. Indian Sumit. Mr. Indian Sumit.